बस ठीक आहे. चला तर आज आपलं आहे थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर सेकंड. थर्मोडायनामिक्स आज आपलं दुसरं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं आपण? बोला. सिस्टम काय असतं पाहिलं आपण? जी आपली आहे ती सिस्टीम, बाकीचं सगळं सराउंड. ठीक आहे. त्यानंतर काय पाहिलं आपण? टाइप्स ऑफ सिस्टीम, सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार. काय प्रकार? सिस्टीमचे. ठीक आहे. कोणाचे प्रकार? सिस्टीमचे प्रकार. कोणाचे प्रकार? सिस्टीमचे प्रकार. बरोबर का? किती टाइपच्या सिस्टीम होत्या? कोणत्या? ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. बोला नेक्स्ट. स्टेट ऑफ अ सिस्टीम. बरोबर. एखाद्या सिस्टीम नक्की कोणत्या स्टेटला आहे हे सांगण्यासाठी आपण वेगवेगळे पॅरामीटर्स वापरतो. त्यांना आपण म्हणतो काय म्हणतो? त्यांना आपण एखादी सिस्टीम कोणत्या स्टेटला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स वापरतो. त्यांना काय म्हणतो? व्हेरिएबल्स. ओके. स्टेट व्हेरिएबल काय म्हणतो त्यांना आपण? स्टेट व्हेरिएबल्स. काय म्हणतो त्यांना आपण? स्टेट व्हेरिएबल्स. बरोबर. किंवा फंक्शन्स. काय म्हणतो त्यांना आपण? फंक्शन्स दोन प्रकारचे, स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. सिस्टीमला दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि अशा प्रॉपर्टीज ज्या मासवरती डिपेंड आहेत त्यांना म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह. ज्या मासवरती डिपेंड नाहीत त्यांना म्हणतो आपण इंटेन्सिव्ह. आता रेशो पाहिला होता आपण, एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह काय असतो? एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह काय असतो? इंटेन्सिव्ह. बरोबर. एक्सटेन्सिव्ह इंटू एक्सटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह प्लस एक्सटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह मायनस एक्सटेन्सिव्ह काय असतं? एक्सटेन्सिव्ह असतं. फक्त एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्हचा जर रेशो घेतला, दोन प्रॉपर्टीज दोन्ही पण एक्सटेन्सिव्ह, दोघांचा रेशो घेतला, त्याचा आन्सर काय येतं? जी प्रॉपर्टी येणार ती कशी असणार आहे आपली? इंटेन्सिव्ह. कशी असणार आहे ती? इंटेन्सिव्ह असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बोला. एवढंच झालं. ठीक आहे. काल आपलं एवढं झालेलं होतं. स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन आपण पाहिले काल ऑलरेडी. स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन. आर्यन घरून निघाला. ठीक आहे. तो क्लासवरती येतोय. माझ्यासाठी कन्सर्न काय? तो घरून निघाला आणि क्लासवरती आला. तो कुठून आलाय, कुठं फिरत होता, मला काही घेणं देणं आहे का? दॅट इज आय एम अ स्टेट फंक्शन. मी काय? स्टेट फंक्शन. पण गाडीतलं पेट्रोल संपतंय. पप्पा ओरडतात. पप्पा काय झाले? पाथ फंक्शन. दे आर कन्सर्न विथ हिज पाथ. कोणत्या वेने त्याने ते फायनल स्टेट अचीव केली आहे हे ज्या सिस्टीम मध्ये किंवा ज्या फंक्शन मध्ये महत्वाचं असतं त्यांना म्हणतो आपण पाथ. दॅट इज डिपेंड ऑन दी पाथ. आणि पाथ फंक्शन तुमचे दोनच आहे. कोणता? वर्क आणि हीट. पाथ फंक्शन किती आहेत तुमचे? दोन. कोणते? वर्क आणि हीट. आता आज आपल्याला पाहिजेत वेगवेगळ्या प्रोसेस. काय पाहिजेत आपल्याला? प्रोसेस पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला? प्रोसेस. ओके. तर प्रोसेस म्हणजे काय? एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाणे, दॅट इज प्रोसेस. काय त्यांना आपण? ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर. एका इक्विलिब्रियम स्टेट म्हणून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटला जायचं, त्याला काय म्हणतो आपण? आता इक्विलिब्रियम जे आहे ते असं डबल हेडेड एरोने दाखवलं जातं. कसं दाखवलं जातं? सर म्हणजे नक्की काय बरं? हे काय विषय हा? हार्ड आहे. समजा रिएक्टंट आहे आणि रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? तुमच्या प्रोडक्ट मध्ये. कशामध्ये होतोय? आता ही रिएक्शन होत असताना, रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना एक पॉइंट असा येणार आहे. फॉर एक्झाम्पल पाहायचं कॉन्सन्ट्रेशन मी समजा घेतो 10. इनिशियली किती होतं?
10 किती होते इनिशियली, हळूहळू काय होईल, हे कमी होणार. जसं जसं हे कमी होईल तसं तसं हे वाढत जाणार, कारण तो प्रोडक्ट आहे हा. मी म्हणतो रिएक्टंटचा नंबर झाला 5, नंबर काय झाला 5, मग प्रोडक्ट किती झाले असतील 5. अरे हे किती घेतले होते मी, 10 घेतले होते ना. हा हळूहळू कमी झाला, हा कमी होऊन किती आला, हा 5 ने कमी झाला, म्हणजे हा 5 ने कमी झाला, म्हणजे तो 5 ने, एवढं तर कळतं. ठीक आहे, ही जी स्टेट आहे ना, आता ह्या स्टेटला मी काय केलं, प्रोडक्टला थोडीशी एनर्जी लावली. प्रोडक्टला काय केलं मी, थोडीशी प्रोडक्टला पुश केलं. फॉर एक्झाम्पल इकडून, आता फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी असं सांगतोय, नंतर इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये एकदम व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे, मी प्रोडक्टला पुश केलं, तर जे प्रोडक्ट तयार होतं तो कुठे जाईल आता, रिएक्टंट कडे. कुठे जाईल आता, किंवा मी काय केलं, ह्याच पॉइंटला प्रोडक्टला पुश करण्याऐवजी रिएक्टंटला पुश केलं, तर रिएक्टंट कुठे जाईल, म्हणजे इथं दोन्ही वेज पॉसिबल आहे. म्हणजे रिएक्टंट टू प्रोडक्ट पण जाऊ शकतो आणि प्रोडक्ट टू, ओके, म्हणजेच रिएक्शन तुमची फॉरवर्ड ही जाऊ शकते किंवा रिएक्शन तुमची रिव्हर्सही जाऊ शकते. आणि ही जी स्टेट आहे, ज्यावेळेला रिएक्शन तुमची फॉरवर्ड ऍज वेल ऍज रिव्हर्स दोन्ही जाऊ शकते, त्या स्टेटला म्हटलं जातं स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. काय म्हणतात त्याला, हे ऍरो दाखवतो की रिएक्टंट टू प्रोडक्ट म्हणजे अशी डायरेक्शननी रिएक्शन चालू आहे, इथे अशी पण चालू शकते आणि तशी पण चालू शकते. हे साइन आहे तुमचं इक्विलिब्रियमचं. कशाचं साइन आहे हे, काय डाऊट, इक्विलिब्रियम कळलंय काय असतं इक्विलिब्रियम, 100% जायचंय पुढे. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट. इक्विलिब्रियम कशाने दाखवतो आपण, डबल हेडेड ॲरोने. कशाने दाखवतो आपण, डबल हेडेड ॲरोने. समजा आता पहा, एक आहे ना माझी सिस्टीम आहे, काय एक माझी सिस्टीम, या सिस्टीम मध्ये मी गॅस एनक्लोज केलाय. काय एनक्लोज केलाय मी, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. काय केलेत मी, गॅसचे काही मॉलिक्युल्स मी एनक्लोज केलेत. आता या गॅसला काय असणार आहे, स्वतःच काहीतरी मास. काय असेल गॅसला, काय असेल गॅसला, मास असेल. काय असेल गॅसला, मास असेल. काय डाऊट, काय डाऊट, 100%. मी काय केलं पहा, ह्या गॅसला मी खालून हीट केलं. काय केलं गॅसला मी, काय केलं गॅसला मी, ती तू लावतोस इथं ना. ठीक आहे, काय केलं, खरं बोललो ना, खरं बोललो का नाही, खरं बोललो, मनातून बोललो मी, म्हणजे मी खरंच बोललो. ठीक आहे, ओके. काय केलं त्याला मी, हीट केलं. काय केलं त्याला मी, हीट केल्यावरती काय करेल हा गॅस, एनर्जी, हीट काय करेल, ही हीट काय करेल गॅस हा, ऍब्झॉर्ब करेल. अहो मी त्याला हीट करतोय ना, पाणी काय करेल, मी समजा पाणी बॉइलिंगला ठेवले, कालून आपण त्याला हीट देतोय, वॉटर काय करते, सगळं हीट ऍब्झॉर्ब. जी ऍब्झॉर्ब केलेली हीट आहे त्याला मी क्यू म्हणतो. काय म्हणतो त्याला मी, काय म्हणतो त्याला मी. आता जर हीट केलंय तर टेम्परेचर काय होईल, गॅसचं टेम्परेचर चेंज होईल. गॅसचं टेम्परेचर काय होईल, काय होईल, गॅसचं टेम्परेचर चेंज होईल. त्या चेंज इन टेम्परेचरला म्हणतो मी डेल्टा टी. काय होणार त्याला मी, काय होणार त्याला मी, काय होणार त्याला मी, काय डाऊट, नक्की. ठीक आहे, मग पहा काय होणार मला त्याला मी, डेल्टा टी. मास आहे, मास पण काय होईल, मास काय होईल, चेंज होईल ना. ठीक आहे, दॅट इज क्यू इज इक्वल टू एम इंटू एस इंटू डेल्टा. सर एम म्हणजे काय, मास. एम म्हणजे काय, एस म्हणजे काय, स्पेसिफिक हीट. एस म्हणजे काय, एस म्हणजे काय, अहो एस म्हणजे काय, नक्की का, एकच मिनिट दाबा. एस म्हणजे काय तुमची स्मॉल एस. ओके, एस म्हणजे काय असं तुमची स्पेसिफिक, आणि चेंज इन टेम्परेचर तुमचं म्हणजेच काय, डेल्टा टी. आता लक्षात ठेवा. ठीक आहे, कालच्या ह्याच्यात प्रॉपर्टीज मध्ये मी सांगितले का, चेक करा बरं, डेल्टा कधी लिहायचं, टी कधी लिहायचं, डेल्टा कधी लिहायचं, नाही सांगितलेलं, नाही सांगितलेलं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत तिथे एक फक्त पॉईंट तुम्ही ऍड करून घ्याल. ठीक आहे, इथे एक पॉईंट आपला मिसिंग आहे. ठीक आहे, तो तुम्हाला सांगायचा राहिलाय माझ्याकडून. ठीक आहे, समजा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, काय तुमच्या एक्सटेन्सिव्ह किंवा, चला समजा काय तुमच्याकडे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. एखादी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी थोडी चेंज होते. काय होते, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी थोडीशी चेंज होते, खूप जास्त चेंज होत
खूप जास्त चेंज होत नाही. काय होती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुमची? एकच मिनिट थांबा. अरे 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 थांबा थांबा, कुठे गेलं कुठे गेलं. ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय होती तुमची? थोडीशी चेंज होते. जो स्मॉल चेंज आहे, स्मॉल चेंज इन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, स्मॉल चेंज इन, जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये थोडासा बदल झाला असेल, कसा बदल झालेला असेल? थोडासा. इट इज शोन बाय डेल्टा. कशाने दाखवतो आपण? कशाने दाखवतो आपण? कळतंय नक्की. जर लार्ज चेंज असेल, काय असेल? लार्ज चेंज इन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्याला काही साईन नाहीये, डायरेक्टली आपण दाखवतो. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी साईन आहे त्याने आपण डायरेक्ट दाखवतो. पण जर आपल्याकडे काय असेल? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतील, काय असेल? आपण त्याच्या आपल्याकडे समजा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये जर स्मॉल चेंज होत असेल, स्मॉल चेंज इन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, स्मॉल चेंज इन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तो आपण दाखवतो डी ने. कशाने दाखवतो आपण? आणि समजा लार्ज चेंज असेल, लार्ज चेंज असेल, काय असेल? लार्ज चेंज कोणामध्ये? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इट इज शोन बाय साइन डेल्टा, असं दाखवलं जातं. फरक कळलाय? फरक कळलाय? ठीक आहे, हे दोघांमधला डिफरन्स आहे एक्सटेन्सिव्ह साठी आणि इंटेन्सिव्ह साठी. हा लिहून घ्या, हा कालच्या नोट्स मध्ये नाहीये. बर्थडे साठी फुगे आणून ठेवले, बाकी काय नाही. मी माझ्याच म्हणतो, मी कुठं तुझ्या म्हटलंय बावळ्या. म्हणूनच म्हणूनच त्याला दिला, त्याने मास्क लावलं म्हणून. बघ फुटला तर भरून गेला. 3 रुपये गेले त्याकडे. उगा लवकर चल. गाठ मार ना. तुला असं उभा करीत आणि बोलायला लाज वाल. माझ्यातला बॅक बेंचर जागा नाही करायचं. झालंय. कळाले काय डाऊट? ठीक आहे, आता पहा मग. सिस्टीम आहे, ठीक आहे, इक्विलिब्रियमला आपण त्याला हिट केलं, गॅस खावेल, एक्सपांड होईल. हिट काय करेल? तो ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब केलेली हिट कशी दाखवू शकतो आपण? क्यू इज इक्वल टू, फॉर्म्युला केलं त्यासाठी, क्यू इज इक्वल टू एम डॉट एस डॉट डेल्टा टी. एस म्हणजे काय असतो तुमचा? स्पेसिफिसिटी. एम म्हणजे काय? तुमचं मास ऑफ दी, कोणाचं? गॅस, मास ऑफ दी गॅस. आणि डेल्टा टी म्हणजे काय? चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर. इथपर्यंत काय डाऊट? आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. काय आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोसेस? पहिली कोणती आपल्याकडे? आयसोथर्मल प्रोसेस. आयसो म्हणजे काय? सेम. आयसो म्हणजे काय? किंवा कॉन्स्टंट. थर्मल कशाच्या संदर्भात आहे? टेम्परेचरच्या. कशाच्या संदर्भात आहे? मग अशी रिॲक्शन, ज्या रिॲक्शन मध्ये हिट काय असते तुमची, सॉरी टेम्परेचर काय असतं तुमचं? कॉन्स्टंट. टेम्परेचर काय असतं तुमचं? कॉन्स्टंट. त्या प्रोसेसला, किंवा अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये चेंज इन टेम्परेचर हा 0 आहे किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, त्या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोथर्मल प्रोसेस. काय म्हणतात तिला? प्रोसेसला काय म्हणतात?
आयसोथर्मल प्रोसेस. काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? आयसोथर्मल. म्हणजे पहा इथं काय असतो तुमचा इन आयसोथर्मल प्रोसेस. इन आयसोथर्मल प्रोसेस काय होतं आयसोथर्मल मध्ये? जो काही चेंज इन टेम्परेचर असतो तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. कसा असतो तुमचा? कॉन्स्टंट असतो किंवा झिरो असतो. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ अ सबस्टन्स, किंवा हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं आपण घेऊ शकतो बॉइलिंग. काय घेऊ शकतो आपण? बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ऑफ वॉटरला काय करतोय आपण आता? बॉईल करतोय. वॉटरला काय करतोय आपण आता? बॉईल करतोय. काय करतोय वॉटरला आपण? बॉईल. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वॉटर आहे लिक्विड स्टेट मध्ये, याचं कन्व्हर्जन होतंय H2O गॅस मध्ये. आपण त्याला हीट करतो. काय करतोय त्याला आपण? आता टेम्परेचर याचा आहे 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे टेम्परेचर? याचं पण किती आहे? जेवढी काही हीट याला अवेलेबल होती आता या वॉटरला, ते कशासाठी यूज करता येते हीट? लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये करायला. ठीक आहे. आणि टेम्परेचर पहा इकडे किती आहे, तिकडे किती आहे. समजा मी ह्याला म्हणतो T1. काय म्हणणार ह्याला मी? समजा मी ह्याला म्हटलो T2. काय म्हटलं ह्याला मी? देअरफॉर डेल्टा टी इक्वल टू काय येईल? T2 मायनस फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल. किती येईल बरं तो? किती येईल? जर डेल्टा टी 0 आला म्हणजे ही प्रोसेस कशी आहे रे? आयसोथर्मल आहे. प्रोसेस कशी आहे? प्रोसेस कशी आहे? कळले आयसोथर्मल. नक्की कळले आयसोथर्मल. काय असतं आयसोथर्मलला? टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. काय कॉन्स्टंट असतं? तर समजा ह्या 100 डिग्री सेल्सिअसचं 101 झालं. किती झालं? टेम्परेचर काय झालं? वाढलं. मग प्रोसेस आयसोथर्मल असेल का? टेम्परेचर काय झालं? चेंज झालं. जर टेम्परेचर चेंज झालं तर प्रोसेस आयसोथर्मल राहील का? कळले. आयसोथर्मल प्रोसेस काय असतं? आयसोथर्मल प्रोसेसला काय असतं? टेम्परेचर तुमचं. आयसोथर्मल प्रोसेसला काय असतं? टेम्परेचर तुमचं. काय असतं टेम्परेचर? आता मग अशी आपण पाहिलं होतं पहा, Q इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला? MS डेल्टा टी. बरोबर. टेम्परेचर काय इथे? चेंज इन टेम्परेचर काय तुमचा? 0. चेंज इन टेम्परेचर काय तुमचा? 0. पहा फॉर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी इक्वल टू किती असतो? देअरफॉर Q इक्वल टू काय येईल? Q इक्वल टू काय येणार? कळतंय? कळतंय का? नक्की. आणि S ची व्हॅल्यू काय येईल पहा. यालाच कसं लिहू शकतो मी? या Q लाच S इन टर्म्स ऑफ S जर लिहिलं, S इज इक्वल टू काय येईल? Q अपॉन M इंटू डेल्टा टी. M इंटू S कसा आहे आपल्या इथे? छोटा आहे. आणि काय S म्हणजे काय? स्पेसिफिक हीट. S म्हणजे काय? मग सांगा बरं स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू किती येईल? डेल्टा टी काय असतो आयसोथर्मल प्रोसेसला? 0. जर डेल्टा टीच्या ऐवजी 0 टाकला तर 0 इंटू M म्हणजे काय येणार? Q अपॉन, मग एनिथिंग अपॉन 0 असेल तर काय असतं? S इज इक्वल टू इन्फिनिटी. काय असतं? इन्फिनिटी. ओके. दॅट इज देअरफॉर स्पेसिफिक हीट इज इन्फिनिटी. काय असते? इन्फिनिटी असते. ओके. ती आपल्याला काढता येत नाही. कधी प्रोसेस काय असल्यावर? आयसोथर्मल. आणि Q काय असतो आयसोथर्मल प्रोसेसला? Q काय असतो आयसोथर्मल प्रोसेसला? 0. कळतंय? अहो कळतंय. नेक्स्ट काय आपल्याकडे? एडियाबॅटिक प्रोसेस. काय आपल्याकडे? एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये चेंज इन हीट जो असतो, चेंज इन हीट कोणता चेंज? हीट मधला, म्हणजे Q 0. ओके. चेंज इन हीट काय असतो तुमचा? अहो काय असतो तुमचा? 0. कळतंय का? नक्की का? मग पहा बरं आधीच्या मग एक्झाम्पल घ्या त्याचे. बस्टिंग ऑफ बलून किंवा बस्टिंग ऑफ फायर. फॉर एक्झाम्पल हा बलून आहे, बाहेर काहीतरी हीट आहे का? आणि ह्याच्या आतमध्ये पण काय एक स्पेसिफिक हीट आहे का?
स्पेसिफिक हीट आहे. ज्या मोमेंटला हा बलून फुटेल, ज्या मोमेंटला हा बलून फुटेल त्यावेळेला ज्या पॉइंटला तो फुटला, ज्या पॉइंटला तो फुटला त्या पॉइंटला क्विकली झाली प्रोसेस, एकदम क्विकली, इतक्या क्विकली झाली की हीट एक्सचेंजला वेळच नाही मिळाला. हीट एक्सचेंजला दॅट इज क्यू इक्वल टू काय होतो तुमचा 0. क्यू इक्वल टू काय होतो तुमचा. जर हीट एक्सचेंजला वेळ मिळाला असता तर तो फुटला. फॉर एक्झाम्पल तुम्ही बलून फुगवलाय आणि तो हळूहळू सोडताय, एनर्जी एक्सचेंज व्हायला काय होते त्या ठिकाणी, टाइम भेटतोय. ओके, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू 0 नाहीये, काहीतरी चेंज आहे. पण बस्ट झालाय का, कारण चेंज व्हायला वेळ सांग. कळतंय, आले नक्की. ओके, बस्टिंग ऑफ बलून काय तुमचं एक्झाम्पल ऑफ एडियाबॅटिक प्रोसेस. काय एक्झाम्पल ऑफ, कळतंय का. समजा तुम्ही फुगा फुगवला, काय केलं तुम्ही, फुगा समजा, आणि त्याला समजा टाइम दिला. काय दिला त्याला, काय दिला त्याला तुम्ही, टाइम दिला, लवकर फुगव पटकन उरक. ओके, समजा तुम्ही एक्सचेंजला टाइम दिला, काय केला तुम्ही एक्सचेंजला, तर काय होईल, हा फुटतोय का आता, का बरं, कारण तुम्ही काय दिला त्याला, हीट एक्सचेंज व्हायला वेळ दिलाय. पण जर वेळ दिला नाही, ओके, म्हणजे जर तो बस्ट झाला, बस्ट का होतो, कारण क्यू जी आहे हीट एक्सचेंज व्हायला वेळ मिळत नाही. आणि ती जी प्रोसेस असते ज्या वेळेला क्यू ची व्हॅल्यू 0 असते, ज्या रिएक्शन मध्ये क्यू ची व्हॅल्यू, सॉरी, ज्या प्रोसेस मध्ये क्यू ची व्हॅल्यू 0 असते, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, एडियाबॅटिक प्रोसेस. काय म्हणतो त्याला आपण, एडियाबॅटिक प्रोसेस. काय म्हणतो त्याला आपण. तर समजा पहा, एडियाबॅटिक प्रोसेस आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, क्यू इक्वल टू एम एस डेल्टा टी. जर क्यू इक्वल टू काय असतो 0, क्यू इक्वल टू काय असतो 0, कोणासाठी, एडियाबॅटिक प्रोसेस साठी. कोणासाठी, कोणासाठी, एडियाबॅटिक प्रोसेस. एस ची व्हॅल्यू काय येईल बरं, एस इज इक्वल टू काय येणार तुमचं, क्यू अपॉन एम डेल्टा टी. क्यू ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 अपॉन समथिंग, देअरफॉर स्पेसिफिक हीट इक्वल टू काय असते तुमची, काय असते तुमची, कोणत्या प्रोसेस साठी, एडियाबॅटिक प्रोसेस साठी. कोणत्या प्रोसेस साठी, देअरफॉर एस इज 0, कोणासाठी, फॉर एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस काय असतं कळलंय, अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काय, हीट काय असतं तुमची, चेंज इन हीट काय असतो तुमचा, कॉन्स्टंट, किंवा क्यू इक्वल टू काय असतो 0, त्याला काय म्हणतो आपण एडियाबॅटिक. आता एडियाबॅटिक प्रोसेस तुमच्या दोन प्रकारचे होऊ शकतात. एक तर एडियाबॅटिक एक्सपान्शन होईल किंवा एडियाबॅटिक कॉम्प्रेशन होईल. एडियाबॅटिक काय होईल, एक्सपान्शन होईल किंवा काय होईल, एडियाबॅटिक कम्प्रेशन होईल. एडियाबॅटिक एक्सपान्शन होईल किंवा एडियाबॅटिक, समजा एक गॅस आहे एनक्लोज केलाय, समजा त्याचं एडियाबॅटिक एक्सपान्शन झाले. काय झाले, एडियाबॅटिक, काय झालं, एडियाबॅटिक एक्सपान्शन. सर एडियाबॅटिक एक्सपान्शन कसं सांगा बरं परत एकदा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एवढे बसलेत ह्या क्लासमध्ये, बसलेत का, मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यातले एवढे जे आहेत तुम्ही सगळे, तुम्ही जेवढे काही जण आहेत, तुम्हाला 2 क्लासमध्ये डिवाइड करू आपण. म्हणजे तुमच्यातले काही तिकडे बसतील, काही इकडे बसतील. ह्या इथे असलेलं टेम्परेचर हळूहळू काय होईल, तुम्ही सगळे गॅस मॉलिक्युल, तुम्ही सगळे काय समजा, आणि तुम्हाला समजा 2 क्लास अवेलेबल केले, तर तुम्ही काय होणार, स्प्रेड होणार, एक्सपांड होणार ना. म्हणजे गॅस काय होतो, एडियाबॅटिक समजा एक्सपान्शन झालं तर गॅस काय होतो तुमचा, आणि कूल व्हाल, कूल व्हाल. आता तुम्हाला गरम होते कारण तुम्ही काय बसले सगळे एका बेंचवर 2-2 3-3 काय असेल तुम्ही बसले, 2च बसले, ठीक आहे, दोघं तुम्ही बसलेले आहेत. त्यामुळे काय होतं तुमचं, गरम होते थोडस. तुम्हाला लांब लांब बसवलं, तुम्हाला गरम होईल का, तुम्हाला गरम होईल का, दॅट इज गॅस काय होतो, कूल डाऊन होतो. गॅस काय होतो, कूल डाऊन. ओके, इन एडियाबॅटिक एक्सपान्शन गॅस काय होतो, कूल्स डाऊन. गॅस काय होतो, कूल्स डाऊन. मग मला सांगा, जो डेल्टा टी असेल ते कसं काढतो आपण, T2 मायनस अँड T2 ग्रेटर दॅन असेल का लेस दॅन असेल. थांबा आन्सर बोला. आता टेम्परेचर काय, T2 म्हणजे काय, फायनल टेम्परेचर. T1 म्हणजे काय, इनिशियल. तुमच्या सगळ्यांना आपण सेपरेट बसवले, तुम्ही लांब लांब बसलेत. आता टेम्परेचर जास्त असेल का कमी असेल, आधीपेक्षा फायनल टेम्परेचर काय असेल,
आधीपेक्षा फायनल टेम्परेचर काय असेल, कारण आता काय होणार तुम्हाला असं हवा येईल ना थोडीशी. ओके, दॅट इज T2 इज ग्रेटर दॅन, ऑपोजिट घ्या, एडियाबॅटिक कॉम्प्रेशन. एडियाबॅटिक गॅस कूल डाऊन होईल का? गॅस काय होईल? हिटअप होईल. गॅस काय होईल तुमचा? हिटअप. गॅस विल हिटअप जर काय झालंय, एडियाबॅटिक कॉम्प्रेशन झालं तर. आणि T2 काय असेल? T2 काय असेल? लेस असेल. मी म्हंटल की इथं बसले तर अजून बाकीचे आणून इथं बसू, त्या वर्गातली सुद्धा मुलं. मग काय होईल, इथलं टेम्परेचर अजून तुम्हाला काय होणार, जास्त गरम होणार. काय होणार अजून, म्हणजे हे काय असेल तुमचं, कळतंय? अहो कळतंय का उलट झालं? उलट झालं, उलट झालं बाळा, उलट झालं, उलट झालं, उलट झालं. ठीक आहे. फायनल टेम्परेचर काय असणार? वरती कमी असणार, दॅट इज लेस. कमी ना, कूल्स डाऊन म्हणजे आपण गार जास्त होणार असं केलं, त्याच्यामुळे ते साइन चुकलं. इथे काय होणार बोला? T2 फायनल टेम्परेचर काय असेल? जास्त. सगळे एकत्र येऊन बसले तर गरम जास्त होईल. ओके, दॅट इज T2 जास्त असेल कधी? एडियाबॅटिक कॉम्प्रेशनला. कळतंय? अहो कळतंय का? नक्की का? जायचंय का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? आयसोबॅरिक. बोला काय असतं? आयसो म्हणजे सेम, बार प्रेशरचं युनिट आहे. बार काय आहे? प्रेशर. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काय आहे? कॉन्स्टंट प्रेशर आहे. प्रेशर काय तुमचा? प्रेशर काय तुमचा? काय तुमचा प्रेशर? किंवा चेंज इन प्रेशर तुमचा 0 आहे. चेंज इन प्रेशर काय तुमचा? 0 आहे. त्याला काय म्हणतो आपण? आयसोबॅरिक प्रोसेस. काय त्याला आपण लॅब मध्ये जेवढ्या काय प्रोसेस करतो, मोस्ट ऑफ द प्रोसेस ह्या आयसोबॅरिक असतात. कशा असतात? त्या ओपन कंटेनर मध्ये करतो. कशामध्ये करतो आपण? ओपन कंटेनर. आणि ओपन कंटेनर वरती ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती ऍक्ट होतं? 1 ATM च्या आसपास. किती होतं? 1 ATM. किती होतं प्रेशर? 1 ATM प्रेशर अप्लाय होतं. बरोबर. एखादी रिएक्शन ओपन कंटेनर मध्ये केल्यावरती प्रेशर किती असतं त्याच्यावरती? मोस्ट ऑफ द प्रोसेस तुम्ही सगळ्या ओपन कंटेनर मध्ये करता. मग त्या सगळ्या प्रोसेस कशा असतात? आयसोबॅरिक. कशा असतात प्रोसेस? कशा असतात? आयसोबॅरिक. कशा असतात? दॅट इज बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस ॲट 1 ATM प्रेशर. तुम्ही पाणी घेतलंय बघूल्यात, त्याकडे बघून बघूल्यात शब्द आठवला. ठीक आहे. पातेल्यात तुम्ही पाणी घेतलं आणि ते गरम करताय, वरती तुम्ही झाकण वगैरे ठेवलेलं नाहीये. ओके, ते बॉईल कधी होईल? ज्या वेळेस त्या पाण्याचं प्रेशर 1 ATM होईल ना, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं इक्वल होईल, त्यावेळेस ते वॉटर काय होतं? बॉईल होईल. आणि दॅट पॉइंट इज किंवा दॅट टेम्परेचर इज 100 डिग्री सेल्सिअस फॉर वॉटर. वॉटरसाठी किती असतं ते? 100 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट काय आपल्याकडे? अहो काय याच्यामध्ये काय असतं? आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम आमरे व्हॉल्यूम रिमेन्स, लिहिले का? ठीक आहे, जाऊ दे चला. व्हॉल्यूम रिमेन्स. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर डेल्टा व्ही काय असणार तुमचा? V2 मायनस V1. दॅट इज डेल्टा व्ही इक्वल टू काय तुमचा? डेल्टा व्ही काय तुमचा? चेंज इन व्हॉल्यूम काय तुमचा? V2 काय तुमचं? फायनल व्हॉल्यूम. आणि V1 काय तुमचं? कळलंय? अहो कळलंय का? आयसोकोरिक प्रोसेस काय असं समजलंय? कधी कॅरी होतात? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. कधी कॅरी होतात? कधी कॅरी केले जातात? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. नेक्स्ट काय आपल्याकडे? सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? तूच सुरुवात तूच शेवट. ठीक आहे, तूच सुरुवात तूच शेवट. ओके, त्या प्रोसेसला म्हणतो आपण आयसो सायक्लिक प्रोसेस. काय म्हणतो त्याला आपण? सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस काय म्हणतो त्याला आपण? जसं की पहा, समजा समजा एक प्रोसेस आहे पहा, ती इथं सुरू झाली. काय झाली प्रोसेस? इथे प्रोसेस काय झाली? इथे इथून ती इथपर्यंत गेली, इथून ती इथपर्यंत गेली. अहो गेली का?
म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेली. या पॉइंटला मी म्हणतो ए, या पॉइंटला मी म्हणतो बी. ती प्रोसेस पुन्हा बी वरनं सी ला गेली. बी वरनं कुठे गेली? हा पॉइंट काय माझा? थांबा. बी पॉइंट वरनं कुठे गेली? पुन्हा सी पॉइंटला गेली. सी पॉइंट वरनं प्रोसेस पुन्हा कुठे आली? डी पॉइंटला आली. आणि डी पॉइंट वरनं प्रोसेस परत कुठे आली तुमची? ए पॉइंटला. डी पॉइंट वरनं कुठे आले परत? ए पॉइंट. याला मी म्हणतो ए बी, अरे सी, आणि हा डी. इकडे बघ सी. एक प्रोसेस आहे, ए वरनं बी ला गेली, बी वरनं सी ला गेली, सी वरनं डी ला आली, आणि डी वरनं पुन्हा ए वरनं बी, बी वरनं सी. प्रोसेस सुरू कुठून झाली आणि संपली कुठे? अशी जी प्रोसेस जी जिथून सुरू झाले पुन्हा तिथे येऊन संपते, त्या प्रोसेसला म्हणतो आपण काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? मी एक्स ऍक्सिसला लिहितो व्ही आणि वाय ऍक्सिसला लिहितो मी पी, म्हणजे प्रेशर. इथं पहा बरं, या पॉइंटला म्हणजे ज्यावेळेस रिएक्शन तुमची ए टू बी जात होती त्यावेळेस व्हॉल्यूम काय होतं रे तुमचं? कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय होतं तुमचं? जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? म्हणजे ए टू बी जी प्रोसेस ही कशी आहे तुमची? कशी ही प्रोसेस? इथं बी टू सी पहा, प्रेशरचा पॉइंट जो आहे तोच राहिला. म्हणजे बी टू सी जाताना प्रोसेस कशी आहे? आयसोबॅरिक. कशी आहे प्रोसेस तुमची? कशी आहे प्रोसेस तुमची? सी टू डी पहा. सी टू डी येत असताना व्हॉल्यूम चेंज कसा आहे तुमचा? कॉन्स्टंट आहे. कसा आहे व्हॉल्यूम चेंज? जर व्हॉल्यूम चेंज कॉन्स्टंट आहे याचा अर्थ रिएक्शन कशी आहे? आयसो. आणि डी टू ए जाताना कशी आहे? आयसोबॅरिक. वरती लिहिले, खाली डायरेक्ट. ओके, प्रेशर कॉन्स्टंट आहे पॉइंट तो, म्हणून कशी झाली प्रोसेस? कॉन्स्टंट प्रेशरला झाली. कॉन्स्टंट प्रेशरला जर होत असेल रिएक्शनला म्हणलं आपण आयसोबॅरिक. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होत असेल तर आयसोबॅरिक. रिव्हर्सिबल प्रोसेस कळले? काय असते रिव्हर्सिबल प्रोसेस? सॉरी, सायक्लिक प्रोसेस. अशी प्रोसेस जी जिथून सुरू झाले पुन्हा येऊन तिथेच थांबते, त्याला म्हणतो सायक्लिक प्रोसेस. दुनिया गोले. ठीक आहे. ओके, नेक्स्ट काय आपल्याकडे? इरिव्हर्सिबल प्रोसेस. कोणती प्रोसेस? द प्रोसेस विच टेक्स प्लेस क्वाइट फास्ट. जी कशी होते? फास्ट होते किंवा पटकन होते, त्याला काय म्हणतो आपण? इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणतो त्याला आपण? एखादी प्रोसेस जी कशी होते? फास्ट होते, त्याला काय म्हणणार आपण? एकदा झाली की झाली, पुन्हा परत त्याला रिव्हर्स करता येणार नाही. रिव्हर्स करता येणार नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग दुसरी काय असेल जिला काय करता येत असेल? जी काय होईल? रिव्हर्स होऊ शकते. जी काय होऊ शकते? कोणत्याही पॉइंटला रिव्हर्स होऊ शकते. कोणत्याही पॉइंटला रिव्हर्स होऊ शकते. पहा, द प्रोसेस विच टेक्स प्लेस इनफायनाइटसिमली स्लो. कशी होते ती? म्हणजे खूप स्लो होते. कशी होते ती? हळूहळू. कशी होते? कशी होते जी प्रोसेस? हळूहळू. कशी होते? हळूहळू. कशी होते? हळूहळू. ओके. इन दिस प्रोसेस सिस्टीम अँड सराउंडिंग आर इन इक्विलिब्रियम विथ. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस असते त्याला सिस्टीम आणि सराउंडिंग काय असतात? एकमेकांसोबत इक्विलिब्रियमला. कसे असतात? कसे असतात? फॉर एक्झाम्पल पहा, समजा माझा हा कंटेनर आहे, याच्यामध्ये मी काय ठेवलाय? एक गॅस ठेवलाय, आणि ह्या कंटेनरला मी एक फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन लावलाय. काय लावलाय मी? एक मुव्हेबल पिस्टन लावला, म्हणजे जो हलवू शकतो पण त्याच्यामध्ये फ्रिक्शन, दॅट इज फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. मी काय केलं पहा, आतल्या गॅसचं काहीतरी प्रेशर आहे आणि याच्यावरती मी काय करतो? या पिस्टनवरती काय करतोय मी? एक सँडचा पार्टिकल ठेवला. काय केलं मी? एक व्हॉट इज सँडचा पार्टिकल? मातीचा एक कण मी ठेवला त्याच्यावर. हा पिस्टन काय होईल? थोडासा खाली जाईल. आता
पिस्टन इनिशियली कसा होता तुमचा, स्टेबल होता. पिस्टन कसा होता सुरुवातीला, म्हणजे एकाच जागेवरती होता. पिस्टन काय होता तुमचा, एकाच. आता पिस्टन एकाच जागेवरती का होता, कारण आतलं गॅसचं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर हे कसं होतं तुमचं, इक्वल होतं. कसं होतं प्रेशर, समजा बाहेरचं प्रेशर जास्त असतं तर पिस्टन तुमचा खाली आला असता. पिस्टन काय आला असता, खाली आला असता. बरोबर का. ठीक आहे, इकडे कुणी या लवकर, या लवकर. हात दाखव तुझा असा. ठीक आहे, फोर्स अप्लाय कर, प्रेशर लाव. थांब ना, असं का, मी तयार नव्हतो ना, पण मग असं काय तुला चिडक्या. हा चल, हा पूर्ण असं कर ना, हात मागे जा ना. ठीक आहे, कर फोर्स अप्लाय. ठीक आहे, आता थांब ना, थोडाच कर, सांगेन त्यावेळेस जास्त कर. ठीक आहे, ठीक आहे. आता पहा, सिस्टीम काय आहे, फॉर एक्झाम्पल माझी सिस्टीम आहे, तो काय आहे, एक्सटर्नल प्रेशर. गॅस मॉलिक्युल आहे मी समजा, असं इमॅजिन करा. ठीक आहे, कंटेनर. ओके, एक पिस्टन लावलंय, हा पिस्टन आहे. ठीक आहे, मी इकडून गॅस मॉलिक्युल काहीतरी प्रेशर एक्झर्ट करतात, ते पी. बाहेरून एक्सटर्नल प्रेशर अप्लाय होतोय. आता पिस्टन पहा एका जागेवर आहे. पिस्टन काय आहे, का बरं, आतला प्रेशर आणि बाहेरचा प्रेशर काय झाला, समजा बाहेरचा प्रेशर वाढला तर पिस्टन काय होईल, खाली येईल, आणि गॅस काय होईल तुमचा, कॉम्प्रेस. पण जर आतलं प्रेशर वाढलं तर, आतलं प्रेशर वाढलं तर गॅस काय होईल तुमचा, एक्सपांड होईल. गॅस काय होईल तुमचा, एक्सपांड. कळते. आणि पिस्टन तुमचा बाहेर पुश होईल. आता पिस्टन एका जागेवरती, बास बास. आता पिस्टन कसा आहे तुमचा, इथे एकाच जागेवरती तो मूव्ह करत, कसा आहे पिस्टन तुमचा आता एकाच जागेवरती. म्हणजे ह्या मुवमेंटला काय असणार आहे, एक्सटर्नल प्रेशर आणि आतलं प्रेशर काय असणार, सेम असणार. काय असणार, आता काय केलं मी, एक छोटासा सँडचा पार्टिकल आणला आणि या पिस्टन वरती ठेवला बाहेरून. पिस्टन काय थोडासा, पण तो दिसेल का, कारण सँडचा पार्टिकल ठेवलाय, बरोबर. पण तो थोडासा खाली जाईल. मी दुसरा पार्टिकल ठेवला, तो अजून खाली जाईल. मी अजून एक पार्टिकल ठेवला, अजून खाली. असे करत करत मी समजा मी म्हणतो लाख पार्टिकल ठेवले असे खूप सारे सँडचे. पिस्टन काय होईल तुमचा, आता ज्यावेळेस मी प्रत्येक एक एक सँड पार्टिकल ठेवत होतो, एक एक सँड पार्टिकल ठेवत होतो, त्यावेळेस पिस्टन हळू 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 काय होत होता, खाली जात. मी समजा कोणत्याही पॉइंटला तो जो सँडचा पार्टिकल ठेवलाय तो काढून घेतला. काय केलं, तो पार्टिकल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 पार्टिकल ठेवले, 4 मधला मी एक काय करू शकतो आता, काढला, तर पिस्टन काय होईल, थोडासा वर येईल. पिस्टन काय होईल, थोडासा. म्हणजे मी कोणत्याही पॉइंटला रिॲक्शन काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. कशी करू शकतो मी, आणि अशी रिॲक्शन जी कोणत्याही पॉइंटला काय करू शकतो, पुन्हा एकतर ती फॉरवर्ड पण नेऊ शकतो किंवा नेऊ शकतो. त्या प्रोसेसला काय म्हणणार, अशी प्रोसेस जी तुम्ही परत रिव्हर्स करू शकता, त्याला काय म्हणू शकता, सँडचा पार्टिकल तुम्ही छोटासा तो काढून घेतला, पिस्टन थोडासा वरती. आणि कशी होते ही सगळी, हळूहळू होती. दॅट इज इट टेक्स प्लेस इनफायनाइटसिमली स्लो. पण डायरेक्टली जर पुश केलं तर पुन्हा शक्य आहे का, पुन्हा शक्य आहे का, नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस, जी कशी होते, फास्ट होते. कशी होते, फास्ट होते. कशी होते ही, फास्ट होते. लवकर 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 या, लवकर सर. ठीक आहे, पहा तो काय करतोय आता, अप्लाय करतोय, कर जोरात फोर्स अप्लाय. ठीक आहे, प्रेशर त्याने अप्लाय केलं डायरेक्टली, परत रिव्हर्स करायला चान्स होता का, हळूहळू ढकल. तो हळूहळू काय करतोय, मला प्रेशर अप्लाय करतोय बाहेरून, एक्सटर्नल प्रेशर हळूहळू अप्लाय होते. तर ना कोणत्याही पॉइंटला मला वाटलं की आता मला प्रोसेस, मी काय करेल, परत थोडंसं प्रेशर वाढलं तरी रिॲक्शन तुमची परत रिव्हर्स जाईल. काय होईल तुमची रिॲक्शन पुन्हा, दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणणार त्याला आपण, जी होणार नाही त्याला काय म्हणतो आपण, इरिव्हर्सिबल प्रोसेस. जी होऊ शकते त्याला काय म्हणणार आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. कळतंय. समजा खूप सारे पार्टिकल आणले मी इथं ठेवले, काय केले मी, ही जी सिस्टीम होती आणि ह्या सिस्टीम मध्ये जो गॅस होता आणि त्याच्यात जो काही फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन होतं, इथं समजा मी खूप सारे पार्टिकल ठेवले सँडचे, तर काय होऊ शकतो तुमचा,
आधी इनिशियल लेवल ही होती, बरोबर. आता लेवल काय झाली तुमची, समजा ही झाली. कळतंय? ओके, म्हणजे पिस्टन काय होईल तुमचा, खाली जाणार आहे. पिस्टन काय होईल तुमचा, खाली जाईल. समजतंय? कळतंय? नक्की. अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणतो त्यांना आपण. मग रिव्हर्सिबल प्रोसेसचे काही फीचर्स आहेत काय. द डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स इज इन्फायनाइटसिमली. बाहेरचा फोर्स आणि आतून लागणारा फोर्स याच्यात डिफरन्स कसा आहे, खूप स्मॉल आहे. कोणत्याही चेंजला आपण तो रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे. द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय चेंजिंग द कंडिशन इन्फायनाइटसिमली स्मॉल एक्सटेंड. थोड्या जरी कंडिशन चेंज केल्या तरी लगेच रिॲक्शन तुम्ही कुठेही रिव्हर्स करू शकता. थर्ड, द इन्व्हॉल्व्ड इन्फायनाइटसिमल स्टेप. खूप सारे स्टेप्स आहेत. एक सँडचा पार्टिकल ऍड करतोय आपण, छोटा छोटा. खूप सारे स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. ॲट ईच अँड एव्हरी स्टेप देर इज इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. प्रत्येक वेळेस का तुमचं इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होतो, बरोबर. पिस्टन तुमचा खाली येतो, एका पॉइंटला आल्यावर थांबतो, का, इक्वल झालं. परत पार्टिकल ठेवला, खाली येतो, थांबतो, का, इक्विलिब्रियम तुमचं सराउंडिंग सोबत प्रत्येक पॉइंटला हे इस्टॅब्लिश होत असतं. क्वेश्चन आहे आपल्याकडे. द प्रोसेस इन विच नो हीट एंटर्स और लिव्स द सिस्टीम इज नोन ॲज. अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये क्यू हा तुमचा 0 येतो. कोणती प्रोसेस. आयसोकोरिकला काय असतं, बॅरिकला, बरोबर का, थर्मलला इथे काय असतो. आन्सर काय तुमचं, एडियाबॅटिक प्रोसेस. आन्सर काय तुमचं, आन्सर काय तुमचं, काय डाऊट. नेक्स्ट काय आपल्याकडे आता, समजा माझ्याकडे एक कंटेनर आहे गॅसचा. काय माझ्याकडे गॅसचा, आणि ह्या कंटेनर मध्ये मी गॅसचे मॉलिक्यूल ठेवलेत. काय केलेत मी. आता ह्या मॉलिक्यूल मध्ये काहीतरी एनर्जी असेल, या मॉलिक्यूल मध्ये काहीतरी स्वतःची काहीतरी एनर्जी असेल. ती जी एनर्जी आहे त्या गॅसच्या मॉलिक्यूल मध्ये, ती म्हणजे काय असते, इंटरनल. आणि इंटरनल एनर्जी आपण दाखवतो यू ने. कशाने दाखवतो आपण, यू. कशाने दाखवतो, यू ने. कशाने दाखवतो आपण. काही ठिकाणी ई ने पण दाखवतात, पण यू जास्त करेक्ट आहे. ओके, काही काही ठिकाणी ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये चुकून ई सुद्धा देऊ शकतात, ती सुद्धा करेक्ट आहे. ओके, पण मोस्ट ऑफ द टाइम कशाने दाखवले जाते, इंटरनल एनर्जी. कशाने दाखवतात, एखाद्या सिस्टीम मध्ये असणारी स्वतःची एनर्जी किंवा ह्या गॅस सिस्टीम मध्ये असणारी त्याची एनर्जी, त्याला काय म्हणणार आपण, इंटरनल एनर्जी. काय म्हणणार, तुझ्या आतमध्ये असलेली तुझी एनर्जी काय म्हणणार त्याला, इंटरनल एनर्जी. काय म्हणणार त्याला आपण. आता इंटरनल एनर्जी काय असतं, इंटरनल एनर्जी इज नथिंग बट सम ऑफ पीई प्लस केई. व्हॉट इज पीई, पोटेन्शियल एनर्जी, प्लस केई कायनेटिक एनर्जी. आता ह्या गॅस मॉलिक्यूलला खूप साऱ्या वेगवेगळ्या एनर्जी असतील. व्हायब्रेशनल एनर्जी असेल, काय काय असू शकतं, व्हायब्रेशनल एनर्जी असेल, म्हणजे मॉलिक्युल्स व्हायब्रेट होण्यामुळे जनरेट झालेली एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी असेल. ह्या जेवढ्या काही सगळ्या एनर्जीज आहेत त्या सगळ्या आपण कायनेटिक एनर्जीच्या अंडर कन्सिडर करतो. कशाच्या अंडर कन्सिडर करतो, अशा दोनच नाही, खूप साऱ्या एनर्जीज असतील, त्या सगळ्या ज्या ड्यू टू मोशन आहेत त्या सगळ्या कशामध्ये करणार. आणि पीई म्हणजे काय, तुमची पोटेन्शियल. ही पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते मॉलिक्यूलला, हे जे दोन मॉलिक्यूल आहेत हे एकमेकांमध्ये काहीतरी इंटरॅक्शन करत असते, त्यांच्या इंटरॅक्शनमुळे जी काही एनर्जी जनरेट होते ती असते तुमची पोटेन्शियल एनर्जी. काय असते, पोटेन्शियल एनर्जी इज मेनली कोणामुळे असती, ड्यू टू, हो थांब की, इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल. इंटरॅक्शन बिटवीन द कोणाचे, गॅस मॉलिक्यूल. कोणाचे मॉलिक्यूल, गॅस मॉलिक्यूल. गॅसचे मॉलिक्युल्समुळे, गॅस मॉलिक्यूलच्या इंटरॅक्शन मुळे जी काही एनर्जी असते ती कोणती असते, कोणती असते, कोणती असते, अहो कोणती असते, पोटेन्शियल एनर्जी. कोणती असते, आणि बाकीच्या मोशन मध्ये सगळ्या कशामध्ये येतात. आता मला सांगा, खूप साऱ्या एनर्जीज एकत्र येऊन मग ही कायनेटिक एनर्जी बनली. ह्या प्रत्येक एनर्जीची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येईल का आपल्याला, एक्झॅक्ट व्हॅल्यू काढणं शक्य नाही. ओके, खूप साऱ्या छोट्या छोट्या खूप सारे मॉलिक्युल्स आहेत,
मला इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल साठी काढता येईल का? इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलला कायनेटिक एनर्जी, इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलला पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, कळतंय नक्की. याची पण व्हायब्रेशनल एनर्जी काहीतरी असेल, याची असेल. माझ्याकडे अख्खा गॅसचा मोठा कंटेनर आहे आणि मला एका एका मॉलिक्यूलची एनर्जी काढायची. शक्य आहे का? शक्य आहे का? आहे शक्य नाही. म्हणजेच काय, आपण इंटरनल एनर्जी इंडिव्हिज्युअली काढू शकत, पण आपण हे सांगू शकतो की फॉर एक्झाम्पल पहा, समजा आता ह्या गॅसची एनर्जी, इंटरनल एनर्जी पहा, समजा मी म्हणतो यू इज इक्वल टू, याची होती 250. किती होती? इनिशियली होती 250. मी म्हणतो U1 किती आहे? थोड्या वेळानंतर 10 मिनिटांनी मी म्हणतो त्याची एनर्जी कमी झाली आणि U2 झाली फॉर एक्झाम्पल 150. किती झाली? आता तुम्ही सांगू शकता का किती चेंज झाली? काय करणार तुम्ही? U2 मायनस U1. बरोबर का? कळतंय? म्हणजे तुम्ही काय करू शकता, चेंज इन इंटरनल एनर्जी काढू शकता, पण इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी तुम्ही काढू शकत. ही U1 अख्ख्या सिस्टीम साठी होती, एका स्पेसिफिक मॉलिक्यूल साठी काढू शकता का? ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ओके, पण आपण काय काढू शकतो? चेंज इन इंटरनल एनर्जी आपण काढू शकतो. दॅट इज डेल्टा यू ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. कळतंय? नक्की समजतंय? 100% चेंज इन इंटरनल एनर्जी आपण काढू शकतो. आता पहा नेक्स्ट, इफ गॅस इज आयडियल. गॅस कसा असेल समजा? आयडियल गॅस. आयडियल गॅस कोणाला म्हणायचं? असा गॅस जो काय करतो, आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो. आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो. ठीक आहे, त्या गॅसला म्हणतो आपण आयडियल गॅस. काय म्हणतो त्याला आपण? आयडियल गॅस. म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू nRT. PV इज इक्वल टू, हे आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू nRT. हे इक्वेशन जे गॅस फॉलो करतात ते सगळे कसे असतात? आयडियल गॅस. आणि जे करत नाही ते नॉन आयडियल गॅस. ठीक आहे, आता परफेक्टली आयडियल गॅस हा सापडणं खूप अवघड आहे किंवा कठीण आहे. ओके, ठीक आहे. जर गॅस कसा असेल तुमचा? आयडियल. गॅस कसा असेल समजा तुमचा? आयडियल. तर आयडियल गॅसच्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते ती किती असते? 0. पोटेन्शियल एनर्जी किती असते? आणि त्यामुळे जे काही तुमची इंटरनल एनर्जी आहे, जी तुमची ती कशावरती डिपेंड झाली? कशावरती डिपेंड झाली? पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू मागे पाहिला आपण, U इज इक्वल टू PE प्लस KE. पण PE ची व्हॅल्यू किती आहे समजा? PE ची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे U इज इक्वल टू काय झाली तुमची? KE. आणि ती जर काढली तर इंटरनल एनर्जी फॉर आयडियल गॅस ती किती येते? 3/2 R इंटू T. R म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, आणि T म्हणजे तुमचं टेम्परेचर. कळतंय? कळतंय? आणि समजा गॅस कसा असेल तुमचा? नॉन आयडियल. तर तुमची इंटरनल एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे? तुमच्या टेम्परेचर आणि व्हॉल्यूम वरती. वरती कशावरती डिपेंड आहे? फक्त टेम्परेचर वरती. खाली कशावरती डिपेंड आहे? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोघांवरती हे डिपेंड आहे. कळतंय? कळतंय का? नॉन आयडियल गॅस असेल तर आणि आयडियल गॅस असेल तर. नेक्स्ट, इंटरनल एनर्जी काय तुमची? म्हणजे कशावरती डिपेंड आहे ती? इनिशियल आणि फायनल स्टेट. का बरं? इंडिव्हिज्युअल प्रोसेस मध्ये आपण काढू शकतो का? कशी कशी चेंज? आपण त्यांच्यातला डिफरन्स सांगू शकतो, इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलची काढू शकत. म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट मधला डिफरन्स आपण काढू शकतो. दॅट इज इट इज अ, कशी येते? कशी येते? समजा प्रोसेस तुमची सायक्लिक आहे. प्रोसेस कशी आहे तुमची? जिथून सुरू झाली पुन्हा येऊन आपली प्रोसेस तेच थांब. तुझ्यापासूनच सुरुवात आणि तुझ्या पाशीच शेवट. ठीक आहे, असं जर झालं तर ऍट दी एंड तुमची जी काही इंटरनल एनर्जी असेल ती काय झाली? पुन्हा कॉन्स्टंट. तुम्ही फिरून पुन्हा तिथं चालले. दॅट इज, जर प्रोसेस सायक्लिक असेल तर डेल्टा यू ची व्हॅल्यू किती असते? डेल्टा यू ची व्हॅल्यू किती असते? किती असते डेल्टा यू ची व्हॅल्यू? तसंच जर आयसोथर्मल असेल, प्रोसेस कशी असेल? आयसोथर्मल म्हणजे जे टेम्परेचर आहे सिस्टीमचं तेच राहते. म्हणजे तुम्ही एवढीच लोक बसलेत, सगळं बंद वगैरे केले, फॅन या स्पीडला चाललाय, सगळं व्यवस्थित असंच चाललंय, टेम्परेचर काय राहील? कॉन्स्टंट. ना जास्त गरम होणार ना जास्त गार होणार. एवढेच मॉलिक्यूल जर राहिले तर, तुम्ही सेम असेच बसले तर, मी एवढीच मुवमेंट करत राहिलो तर, सगळी प्रोसेस कशी असेल समजा आयसोथर्मल, तर इथली एनर्जी बदलेल का? जोपर्यंत मी खिडकी किंवा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत एनर्जी बदलेल का?
बदलणार नाही. दॅट इज इंटरनल एनर्जी काय राहील. जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी किती असतो. चेंज इन इंटरनल एनर्जी किती असतो. अहो किती असतो. किती असतो. खेळतो का त्याच्यासोबत. ठीक आहे किती असतो. 0. फॉर एक्झाम्पल पहा युनिट आता आपल्याला काय काढायचं याचं. आता एनर्जी आहे ती काय ती एनर्जीचं युनिट काय असेल. जूल. एनर्जीचं युनिट काय असणार. एनर्जी काही एक प्रकारची इंटरनल एनर्जी इक्वल टू जूल्स. कशामध्ये मोजणार आपण इंटरनल एनर्जी. अहो कशामध्ये मोजणार. जूल्स मध्ये मोजणार. कशामध्ये मोजणार. जूल्स मध्ये. ज्यूस नाही बावळ्या. जूल्स मध्ये. कशामध्ये मोजणार. जर आपल्याला इंटरनल एनर्जी जूल्स मध्ये दिली आहे. कशामध्ये दिली आहे. तर ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दिले का लिहून. काय होणार ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी होणार. काय होणार ही. मग इंटेन्सिव्ह कधी होईल बरं. समजा इंटरनल एनर्जी तुम्हाला दिलेली आहे जूल पर पा. इफ इंटरनल एनर्जी इज गिवन इन जूल पर मोल. मग कशी प्रॉपर्टी होणार ही आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय होणार. सर समजा त्यांनी युनिटच नसेल दिलं तर ऑल एनर्जीज आर एक्सटेन्सिव्ह. मग त्यावेळेस काय असणार ती. समजा युनिट दिलंच नाही फक्त व्हॅल्यू दिली तर कशी असणार ती एक्सटेन्सिव्ह. पण फक्त युनिट दिले जूल्स कशी असणार एक्सटेन्सिव्ह. पण जर जूल पर मोल दिलं तर कारण रेशो ऑफ एक्सटेन्सिव्ह आपण एक्सटेन्सिव्ह काय असतो कायम. काय असतो कायम. काय डाऊट. अहो काय डाऊट. 100% अहो कळलंय का. जूल्स काय आहे. आहे की एक्सटेन्सिव्हच आहे ना. मग हो जूल्स असेल तर एक्सटेन्सिव्हच म्हणलो की आपण. युनिट नसेल तर म्हणतोय मी. युनिट नसेल तर. कळतंय. अहो कळतंय का नक्की. इथपर्यंत काय डाऊट. नक्की. थांबा एक राहिले. समजा एक रिॲक्शन आहे तुमचे त्याच्यामध्ये रिॲक्टंट्स आहेत आणि हे रिॲक्टंट्स तुमचे कन्वर्ट होतात ते प्रोडक्ट मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतात ते. इनिशियल रिॲक्टंटची इंटरनल एनर्जी मी म्हणतो यू आर. काय म्हणतो त्याला मी. प्रोडक्टची काय म्हणणार यूपी. काय म्हणणार यूपी. काय म्हणणार मला. एवढा काय खुश होतो. गावचं नाव आलं का तुझ्या. डेल्टा यू इक्वल टू काय असेल. यूपी मायनस यूपी मायनस आता पहा इफ यूपी ग्रेटर दॅन यू आर अँड यूपी स्मॉलर दॅन यू आर. दोन कंडिशन इक्वल असेल तर प्रोसेस कशी होणार. आयसोथर्मल. प्रोसेस कशी होणार आयसोथर्मल. टेम्परेचर चेंज राहिलं ना त्यामुळे फक्त चेंज झालं तर सेम राहिलं ना. ठीक आहे. समजा यूपी म्हणजे प्रोडक्टची एनर्जी काय जास्त आहे कोणापेक्षा रिॲक्टंट पेक्षा. काय जास्त. म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली का कमी झाली. वाढली. इंटरनल एनर्जी काय झाली वाढली. इंटरनल एनर्जी काय झाली पहा. इंटरनल एनर्जी काय झाली तुमची इनक्रीजेस. इंटरनल एनर्जी काय डाऊट. जय काय डाऊट. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ही 4 आहे ही 2 आहे. काय ही 4 आणि काय येईल डेल्टा यू काय येईल तुमचा 4 - 2 किती झाली. किती झाली. पण समजा मी म्हणतो आता ही 8 आहे. काय ही 8 आहे. मग काय येईल 4 मायनस 8 -4 काय झाली बरं कमी झाली ना. काय झाली कमी झाली. दॅट इज यू पी इज स्मॉलर दॅन यू आर. रुळी कांचन. ओके देन बोला इंटरनल एनर्जी
एनर्जी काय होणार तुमची, डिक्रीज होणार. ए बुड़बक इधर देख. ए जी काहे कर रहे हो ऐसा, आगे देखो ना जी, या मारे आपको थोड़ा सा. नेक्स्ट पा, बालों में तेल भी लगाया करो, ऐसे बिना अंघोळी के पारो से देख रहे हो. नेक्स्ट पा काय आपल्याकडे हीट. नेक्स्ट काय आपल्याकडे हीट. ओके, सिस्टीम आणि बाहेरचं सराउंडिंग यांच्यामध्ये जो एनर्जीचा एक्सचेंज होतो, जो काय होतो, जी काय एनर्जीची देवाणघेवाण होते ती कोणत्या स्वरूपात होते, हीटच्या स्वरूपात होते. कोणत्या स्वरूपात होते, कोणत्या फॉर्म मध्ये होत असते. सर कुठं मराठीत घुसू राहिले तुम्ही केमिस्ट्री मधून. ठीक आहे, जे काय होते सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये जो हीटचा एक्सचेंज होतो, ट्रान्सफर ऑफ एनर्जी जी होते, एनर्जी वाढते किंवा एनर्जी कमी होते, ती कोणत्या फॉर्म मध्ये होते, काय कोणत्या फॉर्म मध्ये, हीटच्या फॉर्म मध्ये होत असते. कोणत्या फॉर्म मध्ये होते, डिनोटेड बाय क्यू. कशाने दाखवत आपण, मग अशी फॉर्म्युला पाहिला आपण, क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. इथं चुकलं, क्यू इज इक्वल टू काय तुमचा एम इंटू एस इंटू डेल्टा टी. काय डाऊट, अहो काय डाऊट. आणि समजा एडियाबॅटिक प्रोसेस असेल तर ऑलरेडी पाहिले आपण. आणि क्यू कशी, हीट कशी आहे तुमची, एनर्जी आहे ना टाईपची. हीट काय एक प्रकारची एनर्जी, आणि एनर्जी कोणत्या टाईपचं फंक्शन असते, वर्क आणि एनर्जी, किंवा वर्क आणि हीट काय तुमचे पाथ फंक्शन. बाकी सगळे काय तुमचे स्टेट फंक्शन. बाकीचे काय सगळे तुमचे स्टेट फंक्शन. पुढे पाहा. ओके, काय बाकीचे सगळे. मग सांगा, जर जर ही एनर्जी आहे काय एक प्रकारची, तर युनिट काय येईल, युनिट काय येणार, हीट. हीट इज अ काइंड ऑफ एनर्जी. हीट काय एक प्रकारची एनर्जी. युनिट काय येईल, सो युनिट इज इक्वल टू, बोला युनिट काय येईल तुमचं, युनिट काय येणार तुमचं, अहो युनिट काय येणार, जर युनिट जूल्स असेल तर प्रॉपर्टी कशी असणार, एक्सटेन्सिव्ह. प्रॉपर्टी कशी असणार, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कळतंय का, नक्की. आणि समजा युनिट काय दिलेला असेल, इफ एनर्जी इज गिवन इन, पहा, इफ हीट इज गिवन इन, कशी दिली आहे, जूल पर मोल किंवा जूल पर केजी. मोल चालेल, केजी पण चालेल, दोघे पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. ओके, देन इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय असणार मग तुमची, अहो काय असणार, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय असणार ती, इंटेन्सिव्ह. आणि कशी आहे ही बरं, पाथ फंक्शन. कसं आहे हे, जर ती पाथ फंक्शन आहे तर समजा स्मॉल चेंज झाला हीट मध्ये, काय झाला, अहो काय झाला हीट मध्ये, स्मॉल चेंज म्हणजे छोटासा बदल झाला. काय झाला, समजा छोटासा बदल झाला, तर कसं दाखवणार आपण, स्मॉल चेंज, स्मॉल चेंज इन क्यू कसं दाखवलं जाणार, आणि लार्ज चेंज काहीच नाही, दॅट क्यू. काय डाऊट, कळतंय नक्की, कारण ते काय तुमचं पाथ फंक्शन. काय तुमचं ते, अहो काय ते, आता पहा, समजा एखादी सिस्टीम हीट ऍब्झॉर्ब करते, काय करते, हीट, हीट काय करते, जर हीट ऍब्झॉर्ब केली म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय झाली, वाढली. सिस्टीमची एनर्जी काय झाली, फॉर एक्झाम्पल ह्याला आपण 1 किलो शेंगदाणे खायला घातले आता, याची सिस्टीमची आतली एनर्जी काय होईल, याची एनर्जी काय होईल, याची वाढेल. काय होईल, हीट एनर्जी त्याची, बाकीचं पुढचं सोडून द्या, एनर्जी काय होईल त्याची वाढेल. एनर्जी काय होईल त्याची, दॅट इज, इट इज पॉझिटिव्ह. कशी असणार, जर इफ इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम, इट इज टेकन ऍज, काय म्हणून घेतो आपण त्याला,
आणि जर रिलीज झाली असेल तर समजा हीट बाहेर पडली असेल, ठीक आहे, आपण त्याला 1 किलो शेंगदाणे खायला घातले, पण त्यासोबत आपण त्याला म्हणले की पळ 10 किलोमीटर, काय कर 10 किलोमीटर पळायचं, मग काय होईल, एनर्जी त्याची म्हणजेच हीट काय होणार त्याची बाहेर पडणार, आणि कशी असेल ती, म्हणजे जर एखाद्या सिस्टीम मधून हीट जर बाहेर पडली, हीट काय झाली, दॅट इज पहा, हीट इज रिलीज, हीट काय झाली तुमची, बोला, तर क्यू इक्वल टू काय असतो तुमचा, क्यू इज इक्वल टू निगेटिव्ह, आणि मग सांगा जर हीट रिलीज होतीये, क्यूचं साइन निगेटिव्ह आहे, तर रिएक्शन कोणत्या टाइपची, एक्झोथर्मिक, रिएक्शन कोणत्या टाइपची, रिएक्शन कोणत्या टाइपची, कालच्या लेक्चरचं पहिली स्लाइड, एक्झोथर्मिक रिएक्शन, रिएक्शन कशी असणार तुमची, रिएक्शन कशी असणार तुमची, जर हीट काय होत असेल, हीट इज ऍब्सॉर्ब, ऍब्सॉर्ब, हीट इज ऍब्सॉर्ब, क्यू काय असणार तुमचा पॉझिटिव्ह, क्यू पॉझिटिव्ह, याचा अर्थ रिएक्शन कशी असणार, मग इंटरनल एनर्जी काय झालेली असेल सिस्टीमची, वाढलेली असेल ना, हीट ऍब्सॉर्ब झाली म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली, हीट रिलीज झाली, इंटरनल एनर्जी कमी झाली, कळतंय, अहो कळतंय का, इथपर्यंत काय डाऊट आहे, एक क्वेश्चन आहे, देऊ का ओरली, आन्सर सांगा, का पुढे दिलाय, नाही दिलेला, ठीक आहे, पहा, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज रेड्यूस टू हाफ फ्रॉम इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम, गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते काय केलं आपण, हाफने रेड्यूस केलं, द स्पेसिफिक हीट विल बी, पहा प्रश्न पहा नीट, व्हॉल्यूम जो आहे इनिशियली मी म्हणतो 2 आहे, इनिशियली किती म्हणतो मी, आता फायनली आपण व्हॉल्यूम काय केलं त्याचं, म्हणजे 1/2 × 2 केलंय, मग त्यांनी विचारले एस, जी स्पेसिफिक हीट आहे, एस म्हणजेच काय तुमची, ह्याची व्हॅल्यू काय होईल, ऑप्शन आहेत, पहिला आपल्याकडे रेड्यूस टू हाफ, रेड्यूस टू हाफ, सेकंड बी ऑप्शन आहे इनक्रीजेस, सी ऑप्शन आहे आपल्याकडे डिक्रीजेस, डी ऑप्शन आहे आपल्याकडे रिमेन्स सेम किंवा रिमेन्स कॉन्स्टंट, काय होईल बरं, बोला ऑप्शन नंबर, व्हॉल्यूम आपण काय केलं त्याचं 2 होता आधी, आता काय केले, हाफ केले, स्पेसिफिक हीट काय असेल तुम्हाला विचारलं, स्पेसिफिक हीट म्हणजे काय, एका ग्रामचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायला लागलेली हीट, त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक, आणि त्याला आपण स्पेसिफिक हीट, त्याला आपण, एक कंटेनर आहे 2 ग्रामचा, कितीचा आहे, फॉर एक्झाम्पल आर्यन आहे, त्याला आपल्याला हीट करायचंय, काय करायचं, आर्यनला आपल्याला हीट करायचंय, ओके, त्याने आता पाणी नाही पिलेलं, ओके, फॉर एक्झाम्पल आपण त्याच्या पोटातला आता व्हॉल्यूम 2 ग्राम आहे, किती आहे 2 आहे समजा, काय त्याचं 2 आहे, व्हॉल्यूम किती आहे समजा 2, आता त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं, त्यावेळेस लागलेली हीट स्पेसिफिक हीट 1 ग्रामचं, त्याच्यातल्या आर्यनच्या 1 ग्रामचं टेम्परेचर वाढवायचं, आर्यनचं, नंतर आपण व्हॉल्यूम त्याचा हाफ केलं, व्हॉल्यूम काय केलं, आता त्याचं टेम्परेचर 1 ग्राम 1 ग्रामचं टेम्परेचर वाढवायचं, काय होईल स्पेसिफिक हीट, थांबा कालचं एक्झाम्पल घेऊन सांगतो, पहा माझ्याकडे 2 कंटेनर आहेत, याच्यामध्ये मी गॅस आहे किती भरलाय तो समजा 100 ml, किती भरलाय मी 100 ml भरलाय, आणि तोच गॅस मी आता किती भरलाय 200 ml, किती भरलाय मी, ज्यावेळेस मी गॅस 100 ml भरला त्यावेळेला मला टेम्परेचर इनिशियल मी म्हणतो 25, आणि फायनल टेम्परेचर मी म्हणतो जसं 1 डिग्रीने वाढवायचं 26, मला 100चं 25 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर होतं 100 mlचं ते 26 करायला मी म्हणतो मला हीट लागली 2, हीट किती लागली, इथे पहा
इनिशियल टेम्परेचर 25, फायनल टेम्परेचर 26. व्हॉल्यूम वाढले. टेम्परेचर आधी जे मला 2 लागत होता आता लागले 4. किती लागले? याच्यातलं 1 ग्राम साठी काढायचंय. पा 100 ml साठी किती आहे तुमचं? 100 ml चं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायला किती आहे? तर 1 ml किंवा 1 ग्रामचं घ्या. चला 1 ग्राम. 1 ग्रामचं वाढवण्यासाठी किती लागेल? क्रॉस मल्टिप्लाय, दॅट इज 100 डिवायडेड बाय, म्हणजेच किती लागणार? कळतंय? कळतंय. सेम इकडे केलं म्हणजे इकडे काय येईल? 200 डिवायडेड बाय, म्हणजे किती? स्पेसिफिक हीट बदलली का? म्हणजे व्हॉल्यूम जरी चेंज केलं, हाफ केलं, तरी स्पेसिफिक हीट काय राहील तुमची? ह्याच्यातलं 1 ग्रामचं टेम्परेचर वाढवलं काय आणि ह्याच्यातलं 1 ग्रामचं वाढवलं काय? गॅस सारखा आहे ना. गॅस काय आहे? सारखं. 1 ग्राम घेतलं मी, 100 ml मधलं 1 ग्राम घेतलं आणि 200 ml मधलं 1 ग्राम घेतलं. क्वांटिटी बदलली का? जेवढं ह्याच्या 1 ग्रामला करायला लागतं तेवढंच ह्याच्या 1 ग्राम. कळतंय? नक्की. म्हणजे स्पेसिफिक हीट काय राहील तुमची? कॉन्स्टंट. स्पेसिफिक हीट काय राहील तुमची? कळलंय? कळलंय का? 100% जायचंय पुढे. ठीक आहे. लास्ट पॉइंट काय आपल्याकडे आता? वर्क. काय आपल्याकडे आता? एखाद्या सिस्टीम मध्ये जी ट्रान्सफर ऑफ एनर्जी होते, जी काय होते, जशी ती हीटच्या फॉर्म मध्ये होते. कोणत्या फॉर्म मध्ये होते? तशीच ती कोणत्या फॉर्म मध्ये होऊ शकते? वर्कच्या फॉर्म मध्ये पण होऊ शकते. कोणत्या फॉर्म मध्ये होऊ शकते? मग पहा, द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, मोड ऑफ कोणामध्ये? सिस्टीम अँड सराउंडिंग. त्याला काय म्हणतो आपण? वर्क. काय म्हणतो त्याला आपण? वर्क केलं. फॉर एक्झाम्पल पहा, समजा माझ्याकडे एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मध्ये मी एक गॅस एनक्लोज केलाय. काय केलाय मी? गॅस त्याच्यामध्ये एक एनक्लोज केलाय. याचा एरिया मी म्हणतो आहे ए. एरिया काय याचा? एरिया काय त्याचा? ए एरिया आहे. याच्यावरती मी एक पिस्टन बसवला. काय केलं मी? एक पिस्टन बसवला. काय केलं मी? एक पिस्टन बसवला. आता एक्सटर्नल प्रेशर मी थोडासा कमी केला. एक्सटर्नल प्रेशर काय केलं मी? थोडासा कमी केला. जर मी एक्सटर्नल प्रेशर कमी केला, काय केलं मी? एक्सटर्नल प्रेशर एक्सटर्नल प्रेशर मी कमी केला, तर पिस्टन काय होईल तुमचा? वरती होईल आणि गॅस काय होईल आतला तुमचा? पिस्टन काय होईल तुमचा? वरती येईल आणि आतला गॅस काय होणार तुमचा? एक्सपांड होणार. मी म्हणतो हे जेवढ्यानी वाढलाय ना, तो वाढलाय आपला छोटाच वाढलाय, स्मॉल वाढलाय, लेंथ थोडीशी वाढली म्हणून त्याला मी म्हणतो डीएल. काय म्हणतो त्याला मी? थोड्याच लेंथने वाढलाय. कळतंय? नक्की. काय डाऊट? इथपर्यंत काही कळलं नाही असं परत एकदा विचारा. आता थोडासा तो काय झालाय? डिस्प्लेस झालाय व्हॉल्यूम. म्हणजे त्याने काय केलंय? वर्क डन केले. काय केलं त्यांनी? स्मॉल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा प्रोडक्ट म्हणजे काय असतं? फिजिक्स जेडब्ल्यू IIT. ओके. काय असतं? वर्क, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा प्रोडक्ट काय असतं? पण इथं वर्क डन कसं आहे रे? स्मॉल. वर्क डन कसं आहे? आता वर्क हे तुमचं पाथ फंक्शन आहे. वर्क काय तुमचं? मग स्मॉल वर्क डन असेल तर कसं दाखवणार आपण? डेल्टाने. DW इज इक्वल टू वर्क डनचा फॉर्म्युला काय? अप्लाय केलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे रे? छोटस. काय डाऊट? आता समजा मी पुन्हा थोडासा पिस्टन वर घेतला, परत काय होईल? परत थोडासा घेतला, परत काय होईल? थोडस वर्क डन. परत केला, थोडस वर्क डन. असं वर्क डन काय होईल? वाढत. मला समजा टोटल वर्क डन काढायचं. काय करायचं मला? तर मला ह्याला काय करायला लागेल? इंटिग्रेट. काय करावं लागेल मला? याला पण इंटिग्रेट करावं लागेल. बरोबर? नक्की. इंटिग्रेट केलं तर काय येईल आपल्याकडे? टोटल वर्क डन. काय येईल आपल्याकडे? आता पहा, फोर्स म्हणजेच काय असतो? बोल ना. प्रेशर
नक्की का? अरे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ना. प्रेशर इज इक्वल टू म्हणजे फोर्स इक्वल टू दगडा ना दगड. अरे बावळे हो. प्रेशर इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन. मग फोर्स इक्वल टू काय येणार? म्हणा ना अपॉन काय म्हणता तुम्ही? अपॉन म्हणत होते. घ्या चला बोला. काय येणार? इंटिग्रेशन ऑफ प्रेशर इंटू एरिया इंटू काय डाऊट? प्रेशर कॉन्स्टंट आहे तुमचं. प्रेशरला बाहेर काढतो पहा. डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटिग्रेशन ए इंटू एरिया कॉन्स्टंट आहे आणि चेंज काय होतं तुमची? लेंथ. ए इंटू डीएल म्हणजे ऍट दी एंड तुमचा आधी पहा एवढं व्हॉल्यूम होतं. व्हॉल्यूम काय होतं आणि ऑक्युपाय केलेलं. आता व्हॉल्यूम काय झाले? म्हणजे चेंज काय झाले तुमचं? व्हॉल्यूम चेंज झाले. चेंज काय झाले? कसं झाले? छोटस व्हॉल्यूम चेंज. दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटिग्रेशन डीव्ही. लिहू का? चालेल. छोटासा व्हॉल्यूम चेंज. कुठून? इनिशियल टू फायनल. इनिशियल टू फायनली काय आलं आपल्याकडे? डब्ल्यू इज इक्वल टू प्रेशर इंटिग्रेशन V1 टू V2 कोणाचं? डी. कळतंय? लिमिट पुट केले. इंटिग्रेशन झाले का? मॅथ्स मध्ये झाले? झाले. ठीक आहे. फिजिक्स मध्ये झाले ना? ठीक आहे. काय करायचं? अप्पर लिमिट पुट करायचं, लोअर लिमिट. बरोबर. अप्पर लिमिट मायनस दॅट इज डेल्टा व्ही. ते काय येणार? V2 मायनस V1 दॅट इज डेल्टा व्ही. बरोबर का? बरोबर आहे का? डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. काय डाऊट? हे प्रेशर कोणाचं आहे? गॅसचं. प्रेशर कोणाचं आहे? प्रेशर कोणाचं आहे? आतलं गॅसचं प्रेशर. आता मला सांगा आतलं प्रेशर तुम्हाला काढता येणार आहे का? आतलं प्रेशर काढता येईल कंटेनरच्या आतमध्ये डोकवता येईल का कडून? नाही. तुम्ही काय काढू शकता? एक्सटर्नल प्रेशर काढू शकता. काय काढू शकता? बाहेरून किती अप्लाय होते हे तुम्हाला माहिती आहे. आतलं किती होईल ते माहिती आहे का? किंवा ते कळू शकतं का? कळू शकतं का? नाही. मग तुम्हाला काय माहिती? बाहेरचं माहिती. काय माहिती तुम्हाला? जर बाहेरचं माहिती, बाहेरचं प्रेशर आणि आतलं प्रेशर याच्यात डिफरन्स काय? डायरेक्शनचा. कशाचा डिफरन्स आहे? जेवढा पॉझिटिव्ह तेवढा हा. म्हणून पहा फायनली डब्ल्यू चा फॉर्म्युला काय येतो आपल्याकडे? निगेटिव्ह ऑफ पी ऑफ गॅस इंटू डेल्टा. काय डाऊट? अहो काय डाऊट? किंवा एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू घ्या. कशी घ्या ती? निगेटिव्ह मध्ये इंटू डेल्टा व्ही. तुम्हाला असंही पाहायला भेटेल डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. कळतंय? अहो कळतंय का? इथपर्यंत काय डाऊट? नक्की समजले? डब्ल्यू चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? मायनस पी इंटू नक्की. अहो कळलंय का? 100%. इथपर्यंत काय डाऊट? आता पहा फॉर्म्युला घाला पहा. जा ना मग जा. कोणाला लय झाले? जाऊ शकता, काय हरकत नाही. डब्ल्यू इज इक्वल टू काय? मायनस पी गॅस इंटू मगाशी आपण एक आयडियल गॅस इक्वेशन पाहिलं होतं. काय होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, गॅस कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स कशावरती डिपेंड? तुमच्या व्हॉल्यूमवर. कशावरती डिपेंड असेल? तुमच्या व्हॉल्यूम. समजा व्हॉल्यूम चेंज होते तर नंबर ऑफ मोल्स पण काय होतील तुमचे? नंबर ऑफ मोल्स पण काय होते? चेंज होते. आणि ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम काय होते? चेंज होते. डेल्टा एन जी आर टी. सर इथे एन जी का लिहिलं? फक्त डेल्टा एन का लिहिलं? फॉर एक्झाम्पल पहा तुमच्याकडे आईस आहे. काय तुमच्याकडे? सॉलिड मध्ये. कसं आहे आईस? आईस म्हणजे बर्फ. बर्फ. ओके. जो बर्फ आहे सॉलिड आइस इज ऑल्सो नोन एज CO2. ड्राय आइस. सॉरी, ड्राय आइस ऑल्सो नोन एज. एक सॉलिड आइस आहे आपल्याकडे. आता बर्फ घेतला, फ्रीज मध्ये होता, फ्रीज मधून त्याला आपण बाहेर काढलंय. तो काय करेल? ऍटमॉस्फिअर मधली हीट
ऍब्झॉर्ब करेल आणि कन्वर्ट कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होईल, फॉर एक्झाम्पल पहा, त्याच्यामध्ये लिक्विड कलेक्ट होईल. आपल्याकडे काय स्पेसिफिक, मी म्हणतो फॉर एक्झाम्पल एवढं बॉटल भर लिक्विड आपल्याकडे बनले. केवढं भरले, एवढं बॉटल भरून लिक्विड आपल्याकडे तयार झाले सॉलिड आइस मधून. सॉलिड आइस मधून किती झाले हे बॉटल. आता मी याला हिट करतो. काय करतो याला मी, काय करतो याला मी असं ह्या रूम मध्ये मी त्याला हिट केलं टेम्परेचरला. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशरला त्याला मी काय करतो याला आता हिट करतो. फॉर एक्झाम्पल हा आपला कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये आपण त्याला हिट करतोय, वरतून बंद आहे कंटेनर. लिक्विडचं कन्व्हर्जन, लिक्विडचं कन्व्हर्जन, लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, आणि जे गॅस मध्ये कन्वर्ट झाले ते गॅस मॉलिक्यूल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील, जेवढा त्याला आपण दिलाय, जेवढा कंटेनरचा व्हॉल्यूम असेल. समजा कंटेनरचा व्हॉल्यूम कमी केला, छोटा कंटेनर लावला आणि त्याला हिट केलं, तर गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, जे नंबर ऑफ मोल जे आता रॅन्डमली मूव्ह करतो ते काय होतील, कमी होतील. म्हणजे डेल्टा एन ची व्हॅल्यू काय होईल, म्हणजेच. पण तेच जर आपण लिक्विडच्या केसमध्ये कंटेनर मोठा घेतला काय छोटा घेतला काय, लिक्विड एवढं बदलेल का, बदलणार आहे का, असं मोठा कंटेनर घ्यायचा म्हणून लिक्विड वाढला अचानक, होणार आहे का. गॅसच्या बाबत मात्र ते होऊ शकते, गॅस काय होईल तुमचा. म्हणून तो डेल्टा एन जी आहे तो डेल्टा एन जी इक्वल टू काय, हा चेंज इन मोल्स ऑफ गॅस, चेंज इन मोल्स ऑफ सॉलिड आणि लिक्विड मध्ये जो चेंज इन मोल्स असतो तो एवढा नोटिसेबल नसतो, एवढा नोटिसेबल नाहीये. पण गॅसच्या केसमध्ये मात्र तो नोटिसेबल आहे. त्याच्यामुळे आपण तो डेल्टा एन जी घेतलाय. काय घेतला, डेल्टा एन जी. लिक्विडचे आपण कन्सिडर करत नाही, सॉलिडचे आपण कन्सिडर करत नाही. वेअर डेल्टा एन जी इज इक्वल टू N2 मायनस N1. N2 काय आहे, फायनल मोल्स कोणाचे, फायनल मोल्स ऑफ गॅस. आणि N1 काय तुमचे, इनिशियल मोल्स ऑफ गॅस, इनिशियल मोल्स ऑफ गॅस. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन आहे पहा, C प्लस हाफ O2, थांबा, C प्लस O2 gives you CO2. बोला ह्याच्यासाठी डेल्टा एन ची व्हॅल्यू काय येईल, फायनल किती आहेत, CO2 किती मिळालाय तुम्हाला, 1. अहो CO2 किती मिळालाय, 1. इथं काय दिलंय का, काय नाही म्हणजे काय, 1. 1 मायनस इकडे किती आहे रिएक्टंट मध्ये, हा 1 आणि फक्त हा कसा आहे तुमचा सॉलिड मध्ये, आणि सॉलिड मध्ये कन्सिडर करतो का. म्हणजे चेंज इन डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आली, कळलंय का, रिएक्शन कळली कशी आली. फॉर एक्झाम्पल दुसरी एक रिएक्शन घेतो पा, असं समजा आहे आपल्याकडे रिएक्शन, सांगा बरं एखादी तुमच्या आवडीची सांगा कोणती पण. CH4 ला हिट करू आपण, थांबा. CH4 प्लस O2 CO2 प्लस H2, CO2 प्लस, बॅलन्स करा. किती कार्बन, 1 कार्बन 1 कार्बन, हायड्रोजन 4, 2 2 2 2 आलं, ठीक आहे. डेल्टा एन समजा काढायचं, डेल्टा एन जी काय येणार तुमचे, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. प्रोडक्ट मध्ये किती आहेत बरं, 1. हे 2 आहेत पण कसे आहेत हे, ते कन्सिडर करायचे का, 1 मायनस रिएक्टंट मध्ये बोला बरं 2, आणि हा 1 3. गॅस जेवढे गॅस आहेत सगळ्यांचे मोल घ्यायचे, किती झालं, म्हणजे डेल्टा एन जी ची व्हॅल्यू किती आली, कसं आले कळलंय का, कसं आले कळलंय का, हा काय फाइंड आउट करायचा, फक्त हा फक्त गॅसचे घ्यायचे, बरोबर. नंबर ऑफ मोल्स ऑफ फायनल, म्हणजेच किंवा फायनललाच काय म्हणतो आपण प्रोडक्ट, आणि इनिशियललाच काय म्हणतो आपण रिएक्टंट. इनिशियललाच काय म्हणतो आपण, अहो काय डाऊट, अहो काय डाऊट, नक्की का, शेवटची शेवट लास्ट, काहीच नाही, थोडंच राहिलं फक्त, पहा लास्ट स्लाइड, म्हणजे ह्याच्या नंतरची. वर्क इज डन by the system, work is done on the surrounding, work is done. जर सिस्टीमने वर्क केले
सिस्टीमने वर्क केलंय, सिस्टीमने वर्क केलंय म्हणजे पिस्टन आतमधला सिस्टीमचा काय झालाय, वर आलाय. पिस्टन काय झालाय, मग गॅस एक्सपांड होईल का कॉम्प्रेस होईल, एक्सपांड होणार. का बरं, सिस्टीमने आतून वर्किंग केलंय. सिस्टीमने जो पिस्टन, फॉर एक्झाम्पल ही समजा सिस्टीम आहे आपली, याच्यावरती एक पिस्टन लावलाय, असा वर्क डन केलं कुणी, सिस्टीमने. तर पिस्टन काय होईल तुमचा, वर जाईल. आणि पिस्टन वर गेला म्हणजे गॅस काय होणार, गॅस काय होणार, ओके, ऑन द सिस्टीम. देन द गॅस, बोला, एक्सपांड्स. गॅस काय होतो, गॅस काय होतो, अहो गॅस काय होतो, काय डाऊट, ओके. अँड वर्क डन इज नेगेटिव्ह. वर्क डन काय कन्सिडर केलं जातं, वर्क डन काय कन्सिडर केलं जातं आपण, वर्क डन काय केलं जातं, ठीक आहे. नेक्स्ट पहा झाला पॉइंट 1. पॉइंट 2 काय असेल, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. कोणी वर्किंग केले आता, सराउंडिंगनी वर्किंग केले, कोणावरती, सिस्टीमवर. देन गॅस काय होईल, बोला, गॅस विल कॉम्प्रेस अँड वर्क डन इज कसं आले, पॉझिटिव्ह कळलंय, नक्की का, काय डाऊट, नक्की. युनिट फायनल, लास्ट स्लाइड. युनिट बोला, वर्कचं युनिट काय, वर्कचं युनिट काय, जूल्स मध्ये दिलं असेल तर, जूल्स मध्ये दिला असेल तर, समजा जूल्स पर मोल मध्ये दिला असेल तर, हा, हो गे ना, थांब ना, थांब ना, नाही झालं, थांब. आता पा W इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपला, प्रेशर कशात मोजतो आपण, बार मध्ये, बार मध्ये किंवा एटीएम मध्ये, बार मध्ये किंवा, बार मध्ये किंवा, मी म्हणतो समजा ते दिले एटीएम मध्ये, कशामध्ये दिलंय, आणि व्हॉल्यूम दिले तुम्हाला लिक्विड मध्ये, लिटर्स मध्ये, लिक्विड मध्ये काय, व्हॉल्यूम कशात दिले तुम्हाला, आणि समजा तुम्हाला वर्क डनचं युनिट काय, जूल्स. समजा एटीएम लिटरचं कशामध्ये कन्वर्ट करायचंय, जूल्स मध्ये, कशामध्ये करायचंय, तर कन्व्हर्जन फॅक्टर काय पहा, 1 ATM इक्वल टू 101.3 जूल्स. म्हणजे तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार त्याला, हे जे लिहिलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. 1 ATM हे तुम्हाला सगळीकडे लागणार आहे, 101.3 जूल्स. याला डबल स्टार करून लिहून घ्यायचं, कन्व्हर्जन फॅक्टर. ठीक आहे, घ्या लिहून. ओके, कधी कधी कॅलरीज मध्ये पण देतात. ओके, जूल्स मध्ये दिलंय ना, कॅलरी मध्ये पण देऊ शकतात. सेम कॅलरीचं पण लिहून देतो लगेच. पा 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. ठीक आहे, हे पण लिहून घ्या. आता आलेस तर घ्या लिहून. ठीक आहे, कन्व्हर्जन फॅक्टरचे लक्षात ठेवायचे आहे. इथपर्यंत काय डाऊट, नक्की का, अहो काय डाऊट, नक्की का, ठीक आहे, चालतंय. बाकीच उरलेलं जे आहे ते आपण उद्याच्या थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. चालतंय, काय डाऊट इथपर्यंत, नक्की. स्कॅनर स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. भेटूयात, ठीक आहे, चला पुढील भागात.